इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण दुसरे भारतीय समाजाचे वर्गीकरण स्वाध्याय. प्रश्न पहिला अ आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. डॅश समाजामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्वाचे असतात. पर्याय आहेत ग्रामीण, आदिवासी, शहरी. तर उत्तर असेल शहरी. 2. 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या डॅश भागात आढळते. पर्याय पश्चिम, मध्य, दक्षिण. उत्तर असेल मध्य. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत जमीन मालक, जमीनदार, ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार, समुदाय विकास कार्यक्रम, शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, पारंपरिक ग्रामीण विकास कार्यक्रम, प्राथमिक व्यवसाय, पारंपरिक समाज. तर यातील चुकी जोडी आहे 3. शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. योग्य जोडी होईल शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, पंचायत राज व्यवस्था. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. शहरी समाज, देवराई, ग्रामदेवता. 1. आदिवासी समुदायातील पवित्र वने, देवराई. 2. पांढरपेशी गुन्हेगारीची उदाहरणे, शहरी समाज. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. शहरी समाजातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असते. तर अर्पित या जागी शब्द असेल अर्जित. वाक्य होईल शहरी समाजातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्जित स्वरूपाचे असते. 2. निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात. तर चेतनावादच्या जागी योग्य शब्द असेल चेतनावादच, कारण निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. आदिम समाजाच्या समस्या. उत्तर आहे जमीन व जंगलापासून वंचितता. वन कायद्यामुळे आदिवासींना त्यांच्या पारंपरिक जंगलापासून दूर केले जाते, त्यामुळे त्यांचे उपजीविकेचे साधन कमी होते. दारिद्र्य व कर्जबाजारीपणा. उत्पन्नाचे साधन कमी असल्यामुळे ते गरिबीत जगतात. गरज भागविण्यासाठी सावकारांकडून कर्ज घेतल्याने ते कर्जाच्या जाळ्यात अडकतात. शिक्षणाचा अभाव. दुर्गम भागात शाळांची व शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षण मिळत नाही, त्यामुळे त्यांचा विकास मर्यादित राहतो. आरोग्याच्या समस्या. आरोग्य सुविधा नसल्यामुळे आजारांवर योग्य उपचार मिळत नाहीत. कुपोषण व संसर्गजन्य आजार वाढतात. शोषण व अन्याय. व्यापारी व ठेकेदार आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेतात, त्यामुळे त्यांचे आर्थिक व सामाजिक शोषण होते. विस्थापन. धरणे व उद्योगामुळे त्यांना मूळ जागा सोडावी लागते, त्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत होते. सांस्कृतिक ऱ्हास. आधुनिकतेच्या प्रभावामुळे त्यांची भाषा, परंपरा व संस्कृती नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. 2. शहरी समाजाचे वैशिष्ट्य. उत्तर लोकसंख्येची घनता जास्त शहरामध्ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात, त्यामुळे कमी जागेत जास्त लोक राहतात. विविधता. शहरामध्ये विविध धर्म, भाषा व संस्कृतीचे लोक राहतात, त्यामुळे सांस्कृतिक विविधता दिसून येते. व्यवसायांची विविधता. उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रात अनेक नोकऱ्या उपलब्ध असतात, त्यामुळे लोकांना विविध रोजगार संधी मिळतात. आधुनिक जीवनशैली. तंत्रज्ञान व आधुनिक संसाधनांचा वापर जास्त असतो, जीवन वेगवान व प्रगत असते. सामाजिक गतिशीलता. शिक्षण व नोकरीच्या संधीमुळे व्यक्ती प्रगती करू शकते, त्यामुळे सामाजिक स्तर बदलू शकतो. स्पर्धा व टीमवाद. शहरामध्ये प्रगतीसाठी स्पर्धा जास्त असते, प्रत्येक जण स्वतःच्या यशावर लक्ष केंद्रित करतो. सुविधांची उपलब्धता. शिक्षण, आरोग्य, वाहतूक यासारख्या सुविधा शहरामध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे जीवनमान उंचावते. प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्था मुख्य आधार शेतीवर असतो, तर ग्रामीण अर्थव्यवस्था शेती व पशुपालन आधारित असते. त्यामुळे
बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करतात. तर शहरी अर्थव्यवस्था ही मुख्य आधार उद्योग व सेवा असतो. उद्योग व व्यापार व सेवा क्षेत्र विकसित असते, त्यामुळे विविध व्यवसाय उपलब्ध होतात. ग्रामीण अर्थव्यवस्था ही उत्पन्न ऋतूंवर अवलंबून असते. पाऊस व हवामानावर उत्पन्न ठरते, त्यामुळे आर्थिक अस्थिरता दिसून येते. तर शहरी व्यवस्था मध्ये उत्पन्नाचे साधन विविध असते. अनेक क्षेत्रांमधून उत्पन्न मिळते, त्यामुळे आर्थिक स्थिरता वाढते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा कमी वापर केला जातो. पारंपरिक साधनांचा वापर केला जातो, त्यामुळे उत्पादनाची कार्यक्षमता कमी राहते. तर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आधुनिक यंत्रसामग्री वापरली जाते, त्यामुळे उत्पादन वाढते. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठ लहान असते. स्थानिक बाजारपेठांवर व्यापार चालतो, त्यामुळे विस्तार मर्यादित राहतो. तर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठ मोठी असते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार होतो, त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते. ग्रामीण अर्थव्यवस्था हे रोजगार संधी मर्यादित असतात. शेतीशी संबंधितच कामे जास्त असतात, त्यामुळे बेरोजगारी वाढते. तर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार संधी जास्त असतात. विविध क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध असतात, त्यामुळे बेरोजगारी कमी असते. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कच्च्या मालाचे उत्पादन जास्त असते. कृषी उत्पादनावर भर असतो, त्यामुळे उद्योगासाठी शहरावर अवलंबित्व वाढते. तर शहरी अवस्थेमध्ये तयार माल व सेवांचे उत्पादन जास्त असते. उद्योगधंद्यांवर भर असतो, त्यामुळे आर्थिक प्रगती होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक अस्थिरता जास्त असते. नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम होतो, त्यामुळे उत्पन्नात चढउतार होतात. तर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक अस्थिरता अधिक असते, त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये धोका कमी असतो, त्यामुळे उत्पन्न स्थिर राहते. ग्रामीण अर्थव्यवस्था ही पायाभूत सुविधा कमी असतात. रस्ते, वीज, शिक्षण यांचा अभाव असतो, त्यामुळे विकासाचा वेग कमी राहतो. तर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधा विकसित असतात. वाहतूक, शिक्षण, आरोग्य सुविधा चांगल्या असतात, त्यामुळे जीवनमान उंचावते. 2. आदिम समाज आणि शहरी समाज. आदिम समाजाची जीवनशैली साधी असते. लोक निसर्गावर अवलंबून असतात, त्यामुळे जीवन सोपे व पारंपरिक असते. तर शहरी समाजाची जीवनशैली आधुनिक असते. जीवन वेगवान प्रगत असते, त्यामुळे बदल जलद घडतात. आदिम समाज अर्थव्यवस्था प्राथमिक स्वरूपाची असते. शिकार व अन्न संकलनावर भर असतो, त्यामुळे उत्पन्न कमी राहते. तर शहरी समाजाची अर्थव्यवस्था विकसित असते. उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्र मजबूत असते, त्यामुळे आर्थिक प्रगती होते. आदिम समाजाची नातेसंबंध घनिष्ठ असतात. कुटुंब व समाज जवळीक असते, त्यामुळे एकात्मता दिसते. तर शहरी समाजाचे नातेसंबंध औपचारिक असतात. लोकांमध्ये वैयक्तिक जवळीक कमी असते, त्यामुळे दुय्यम संबंध वाढतात. आदिम समाजाची संस्कृती पारंपरिक असते. रूढी व परंपरांना महत्त्व दिले जाते, त्यामुळे बदल कमी होतो. तर शहरी समाजाचे संस्कृती विविध असते. विविध संस्कृतींचा संगम दिसतो, त्यामुळे नवीन कल्पना स्वीकारल्या जातात. आदिम समाजाचे शिक्षण मर्यादित असते. अनौपचारिक शिक्षण दिले जाते, त्यामुळे ज्ञानाचा प्रसार कमी होतो. तर शहरी समाजात शिक्षण प्रगत असते. उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असतात, त्यामुळे ज्ञानाचा विस्तार होतो. आदिम समाज तंत्रज्ञान अत्यल्प असते. साधने वापरली जातात, त्यामुळे विकास मर्यादित राहतो. तर शहरी समाजात तंत्रज्ञान प्रगत असते. आधुनिक साधने व सुविधा वापरल्या जातात, त्यामुळे जीवन सोपे होते. आदिम समाजाची सामाजिक रचना साधी असते. वर्गभेद कमी असतो, त्यामुळे समता दिसते. तर शहरी समाज सामाजिक रचना जटिल असते. वर्गभेद व स्तर दिसतात, ज्यामुळे समाज गुंतागुंतीचा असतो. आदिम समाजाचे निसर्गपूजा केली जाते. निसर्गातील घटकांची पूजा होते, त्यामुळे पर्यावरणाला महत्त्व दिले जाते. तर शहरी समाजात धार्मिक विविधता असते. अनेक धर्म व विचार अस्तित्वात असतात, त्यामुळे सहिष्णुता वाढते. प्रश्न 4 आहे. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. शहरी गुन्हेगारी. उत्तर. संकल्पना. शहरामध्ये घडणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांना शहरी गुन्हेगारी म्हणतात. शहरी भागात लोकसंख्या जास्त, जीवनशैली वेगवान व नातेसंबंध दुय्यम असतात, त्यामुळे चोरी, फसवणूक, लाचखोरी, सायबर गुन्हे यासारखे गुन्हे वाढतात.
आर्थिक स्पर्धा, बेरोजगारी व भौतिकवाद यामुळे गुन्हेगाराला चालना मिळते. शहरी गुन्हेगारी ही केवळ आर्थिक किंवा सामाजिक समस्यांशी संमर्यादित नसून शहरातील राहणीमान, सुरक्षा व विकासावरही परिणाम करते. उदाहरण: ऑनलाईन बँकिंग फसवणूक, लाचखोरी किंवा मोबाईल चोरी ही शहरी गुन्हेगारीची उदाहरणे आहेत. 2. आदिवासी कुल. उत्तर: आदिवासी समाजातील समान पूर्वज मानणाऱ्या लोकांच्या गटाला कुल म्हणतात. आदिवासी समाजात कुल ही एक महत्त्वाची सामाजिक रचना असते. एका कुलातील सदस्य स्वतःला एकाच पूर्वजाचे वंशज मानतात. त्यांच्यात आपसात विवाह करणे निषिद्ध असते. कुलामुळे समाजात शिस्त व एकता टिकून राहते. आदिवासी कुल ही पारंपरिक सामाजिक संरचना आहे, जी आदिवासी समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक जीवन टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, गोंड आदिवासीमध्ये नाग, मोर यासारखी कुल नावे आढळतात, ज्यामध्ये त्या कुलातील सदस्य एकमेकांशी विवाह करत नाहीत. प्रश्न 5वा संकल्पनांची आकृती पूर्ण करा. आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे. उत्तर: ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे प्रयत्न, शासकीय उपक्रम, शिक्षणाचा प्रसार, स्थलांतर. ब. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून कारण स्पष्ट करा. 1. शहरी समाजामध्ये गुंतागुंतीचे श्रमविभाजन दिसून येते. बरोबर. कारण शहरी समाजात विविध उद्योग, सेवा, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, व्यापार, उत्पादन यासारखी कामे विभागलेली असतात. त्यामुळे कामाचे स्वरूप जटिल व विशेषीकृत असते. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट क्षेत्रात काम करते, ज्यामुळे श्रमविभाजन गुंतागुंतीचे होते. उदाहरणार्थ, एखाद्या शहरातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांचे काम वेगळे असते. 2. अलीकडील काळामध्ये जातीव्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा बदलत आहे. बरोबर. कारण शहरामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व कायदेशीर बदलामुळे पारंपरिक जातीव्यवस्थेचा प्रभाव कमी झाला आहे. लोकांचे व्यवसाय, विवाह, सामाजिक संबंध यांचा निर्णय आता अधिक व्यक्तिगत व पात्रतेवर आधारित होत आहे. उदाहरणार्थ, शहरामध्ये विविध जातींचे विद्यार्थी एकत्र शाळा आणि महाविद्यालयात शिकतात आणि कामाच्या ठिकाणी समान संधी मिळतात. प्रश्न 6. आपले मत नोंदवा. 1. शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव का आहे? उत्तर: माझ्या मतानुसार शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव मुख्यतः लोकसंख्येच्या जास्तीत जास्त वाढ, वेगवान जीवनशैली आणि विविध सामाजिक स्तरामधील भेदामुळे आहे. लोक विविध गावामधून भिन्न भाषा, संस्कृती व धार्मिक पार्श्वभूमी घेऊन शहरामध्ये येतात. त्यामुळे त्यांच्यात भावनिक आणि सामाजिक एकात्मता टिकणे कठीण होते. शहरात लोक फक्त स्वतःच्या दैनंदिन कामकाजात व्यस्त राहतात. त्यामुळे समाजासाठी वेळ देणे, परस्पर मदत करणे किंवा समुदाय भावना निर्माण करणे फारसं होत नाही. झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये आधार व संसाधनांचा अभाव, आर्थिक तंगी आणि गुन्हेगारीचा वाढता धोका यामुळे ऐक्यभाव अजूनच कमी होतो. त्यामुळे माझ्या मते शहरामध्ये व्यक्ती आणि समुदाय यांच्यातील जवळीक आणि ऐक्यभाव टिकवणे कठीण झाले आहे. 2. शहरी विकासाची गरज स्पष्ट करा. उत्तर: माझ्या मतानुसार शहरी विकास हा आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. कारण शहर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी केंद्र आहेत. व्यवस्थित पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक सुविधा, आरोग्य सेवा आणि सुरक्षित राहणीमान या सुविधा नसल्यास लोकांचे जीवन खालावते. शहरी विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. शहरी गुन्हेगारी कमी करता येते आणि लोकांचा दैनंदिन जीवन अधिक सुव्यवस्थित व सुरक्षित होते. तसेच पर्यावरणीय संतुलन राखणे, हरित क्षेत्रांची निर्मिती, प्रदूषणावर नियंत्रण या बाबी शहरी जीवन टिकवण्यासाठी आवश्यक आहे. माझ्या मतानुसार शहर हे केवळ आर्थिक केंद्र नाही, तर ते सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या सुदृढ असावेत. म्हणून शहरी विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रश्न 7वा. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 ते 200 शब्द. पारंपरिक समाज रूढी, परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भाने उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याच्या 3 मार्गांवर चर्चा करा. उत्तर आहे:
पारंपरिक समाज रूढी, परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. या विधानाचा अर्थ असा आहे की पारंपरिक समाज आपल्या जीवनशैली, मूल्ये, संस्कार आणि सामाजिक संबंध या सर्व बाबतीत जुने नियम व परंपरांना मानतो. कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात पाहता बहुसंख्यक पारंपरिक समाजामध्ये घरातल्या प्रत्येक सदस्याची भूमिका ठरलेली असते. उदाहरणार्थ, आईने घरातील कामे पार पाडणे, वडिलांनी आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणे, मुलांनी पालकांची आज्ञा मानणे ही एवढी पद्धती आहे. धर्माच्या संदर्भात पारंपरिक समाजात धार्मिक विधी, उपासना, सणोत्सव आणि देवस्थानाचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. जसे की विवाह, मृत्यू, संस्कार किंवा पितृपक्ष यासारख्या विधीमध्ये नियम आणि परंपरांचे पालन अनिवार्य मानले जाते. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्यासाठी काही मार्ग प्रभावी ठरू शकतात. एक, शिक्षणाचा प्रसार. मुलांना आणि प्रौढांना आधुनिक ज्ञान, विज्ञान, सामाजिक समज आणि तंत्रज्ञान यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे जुनी रूढी व चुकीच्या परंपरांविरोधात जागरूकता निर्माण होते आणि समाज अधिक प्रगत होत जातो. उदाहरणार्थ, स्त्रियांना शिक्षण मिळाल्यामुळे त्या घरगुती जबाबदाऱ्यांसह सामाजिक निर्णय घेण्यास सक्षम होतात. 2, सामाजिक जनजागृती. समाजातील लोकांना आरोग्य, स्त्री सशक्तीकरण, समानता, पर्यावरण संवर्धन याबाबत जागरूक करणे. जनजागृती मोहीम, स्वयंसेवी संस्था आणि शाळा कॉलेजामधील कार्यशाळा ह्या माध्यमातून लोकांना रूढी सुधारण्यासाठी प्रेरित करता येते. उदाहरणार्थ, बालविवाह प्रतिबंधक मोहिमांनी गावोगावी बालविवाह कमी झाले आहेत. 3, सरकारी व सामाजिक संस्था. योजनांच्या माध्यमातून लोकांना सामाजिक सेवा, आरोग्य सुविधा, कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अशा माध्यमातून लोकांच्या जीवनमानात सुधारणा होते आणि जुन्या रूढींपासून हळूहळू बदल घडतात. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री आवास योजना किंवा स्वच्छ भारत मिशन यांसारख्या योजनांनी ग्रामीण व आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर बदल घडवले आहेत. या प्रकारे पारंपरिक समाज जरी रूढींचा आदर करत असला तरी योग्य पद्धतीने बदल घडवून आणणे शक्य आहे आणि समाज अधिक प्रगत व सुसंगत बनतो.